मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सातपुड्याच्या दुर्गम भागातील अशा एका नेत्याबद्दल ज्यांचा राजकीय प्रवास खरोखर एक अनुभवी प्रेरणा आहे. सातपुड्यातील नंदुरबार जिल्ह्यातील एका अतिदुर्गम गावापासून तर मुंबईतील राज्याच्या विधान भवनापर्यंत हा प्रवास अनेकांना थक्क करून टाकतो. आधी एक सर्वसामान्य शेतकरी, मग गावाचे सरपंच आणि नंतर थेट आमदार. हा प्रवास आहे अक्कलकुवा तालुक्याचे आमदार आमशादादा पाडवी यांचा. काँग्रेसचा गड असलेल्या अक्कलकुव्यातून आमशादादा पाडवींनी शिवसेनेचा भगवा फुलवून दाखवला आहे. ही गोष्ट म्हणजे फक्त राजकीय प्रवास नाही, तर घराणेशाहीचे जाळे असलेल्या नंदुरबार राजकारणात एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कष्टाची जिवंत पावती आहे. आपल्या कर्तृत्वाने प्रस्थापित काँग्रेसच्या सत्तेला आव्हान देणारे आदिवासी उमेदवार आमशादादा पाडवी नेमके आहे तरी कोण? फक्त नंदुरबारच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या राजकीय प्रगतीची चर्चा होते. चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अक्कलकुवा शिवसेनेचे आमदार आमशादादा पाडवी यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाबद्दल. चल मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. सातपुड्यातील वाघ अशी राजकीय ओळख असणाऱ्या आमदार आमशादादा पाडवी यांचा अक्कलकुवा तालुक्यातील अंकुश विहीर या लहानशा गावात जन्म झाला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पाडवी यांनी आपली जीवनाची सुरुवात केली होती. त्यांची राजकीय प्रगती ही पायरी पायरीने झाली. अंकुश विहीर गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीतून त्यांनी सर्वात प्रथम राजकारणात प्रवेश केला. आपल्या गावाच्या सरपंच पदावर असताना त्यांनी स्थानिक राजकारणात एक मोठी आणि वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या वाढत्या राजकीय प्रभावाने त्यांची वर्णी अक्कलकुवा पंचायत समिती सदस्य म्हणून लागली. यानंतर पुढील तब्बल 21 वर्ष म्हणजे 1998 ते 2019 त्यांनी अक्कलकुवा पंचायत समितीमध्ये काम केले. आपल्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात पाडवी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाबरोबर त्यांनी अक्कलकुवा धडगाव सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात पक्ष वाढवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर उचलली. अगदी त्याचप्रमाणे पुढील काही वर्षात अक्कलकुवासह धडगाव तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांना अक्कलकुव्यात उमेदवारी देण्यात आली. अनेक वर्षांपासून सत्तेची जोरदार पकड असलेल्या काँग्रेसचे आमदार ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांना त्यांनी जोरदार टक्कर दिली. या संघर्षात आमशादादा पाडवी यांनी के.सी. पाडवी यांना चांगलाच घाम फोडला. त्या निवडणुकीत काँग्रेसचे के.सी. पाडवी फक्त 2000 मतांनी विजयी झाले. आमशादादा पाडवी यांनी दिलेली ही काट्याची टक्कर फक्त नंदुरबार जिल्ह्यात नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आकर्षणाचं कारण ठरली होती. या एका निवडणुकीने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली. एका सामान्य कार्यकर्त्याचा हा लढा खरोखर खूप प्रेरणादायी ठरला. त्यांची वाढती कामगिरी आणि प्रभाव लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कामाची नोंद घेतली. त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेतून आमदारकी देण्यात आली. ही निवड पाडवी यांच्या शिवसेनेबद्दलच्या निष्ठेची प्रतीक मानली जाते. दुर्गम भागातील एका आदिवासी नेत्याला थेट राज्याच्या वरिष्ठ सभागृहात स्थान मिळणे ही एक मोठी ऐतिहासिक घटना होती. पण राजकारणात समीकरणे नेहमी बदलत असतात. बदलत्या वेळेनुसार आमदार पाडवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मतदारांचा विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. आमशादादा पाडवी यांनी अक्कलकुव्यासारख्या दुर्गम भागात रस्ते, पाणी यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आंदोलन केले होते. साधेपणा हा त्यांचा व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा कणा आहे. ते आज देखील अक्कलकुव्यातील जनतेशी अगदी सामान्यपणे संवाद साधतात. यामुळेच अक्कलकुव्याच्या जनतेने त्यांना यावेळेस निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करून दिलं. अक्कलकुवाच्या इतिहासात त्यांनी पहिल्यांदाच काँग्रेसचे आमदार ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. दरम्यान आमदार आमशादादा पाडवी यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे अनेक वेळा ते चर्चेतही आलेले आहेत. त्यांनी आदिवासी हिंदू नाही असे वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की आदिवासी समाज हा निसर्ग पूजक असून त्यांना कोणत्याही विशिष्ट धर्माची संहिता लागू होत नाही. त्या विधानामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय विरोधकांनी
त्यांच्यावर जोरदार टीकाही केली होती. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर विविध गुन्हे देखील दाखल केले आहेत, जे प्रामुख्याने राजकीय आंदोलने आणि निर्देशनाशी संबंधित आहेत. त्यांच्यावर आदिवासी विकास विभागातील निधीच्या उलटफेर आणि गैरवापर करण्याचा आरोप त्यांचे विरोधक के.सी. पाडवी यांच्याकडून करण्यात आला होता. ॲडव्होकेट के.सी. पाडवी आणि आमदार आमशादादा पाडवी या दोघांमध्ये अक्कलकुव्यातील राजकारणात नेहमीच आरोप प्रत्यारोप होत असतात. मित्रांनो, नुकताच आमदार आमशादादा पाडवी यांनी धडगाव तळोदा मार्गातून बोगदा सुरू करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे आमदार आमशादादा पाडवी सोशल मीडियावर सतत सक्रिय दिसतात. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर लक्षणीय सबस्क्रायबर्स आहेत. यामुळे आमदार पाडवी यांची ओळख फक्त एक पारंपरिक राजनेता म्हणून नाही, तर एक सक्रिय आणि आधुनिक विचार करणारा आणि सोशल मीडियावर सक्रिय राहणारा नेता म्हणून सध्या तयार झाली आहे. अक्कलकुवाच्या तळागाळात त्यांनी आपले नेटवर्क प्रस्थापित केले आहे. नंदुरबारचे विधान परिषदेतील आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील पाडवी यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली आहे. मित्रांनो, आता येणाऱ्या काळात आमदार पाडवी आपल्या विधानसभा क्षेत्रात कोणती नवीन बदल घडवून आणतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर ही होती बातमी शिवसेनेचे आमदार आमशादादा पाडवी यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासासंदर्भातली. त्यांच्या या संपूर्ण राजकीय प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.